शिवसेना एकनाथ शिंदे गुट ने नासिक से हेमंत गोडसे की उम्मीदवारी की घोषणा की है तो नासिक का सस्पेंस आखिरकार खत्म हो गया। पिछले कई दिनों से नासिक सीट पर महायुति में घमासान मचा हुआ था। नासिक की सीट किसे मिलेगी, इसे लेकर तरह तरह की बहसें हुई है। कुछ दिन पहले सीट के लिए एनसीपी अजित पवार गुट के छगन भुजबल के नाम पर चर्चा चल रही थी, लेकिन उन्होंने घोषणा कर दी कि वह पीछे हट रहे हैं। उन्होंने कहा कि यह फैसला इसलिए लिया गया है क्योंकि उम्मीदवार की घोषणा करने में समय लग रहा था। उम्मीदवारी पाने के लिए हेमंत गोडसे ने जोर लगाया था, लेकिन नासिक में कुछ बीजेपी नेताओं ने उनके नाम का विरोध किया। हालांकि स्थानीय नेताओं के विरोध के बावजूद गोडसे की उम्मीदवारी की घोषणा की गई है। ऐसे में देखना होगा कि बीजेपी के स्थानीय नेता और शांतिगिरी महाराज क्या भूमिका निभाते हैं। मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब, आरपीआयचे आठवले साहेब आणि सर्वच मित्र पक्षांचे कवाडे साहेब असतील, सर्वच मित्र पक्षांच्या नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिलेली आहे, जो काही विश्वास या ठिकाणी टाकला, तर निश्चित आपण तो सार्थ करण्यासाठी निश्चित प्रयत्नांची पराकाष्ठा करू। आपण केलेली कामं, राज्य शासनाने केलेली कामं, मोदी साहेबांचं सारखं एक कणखर नेतृत्व आपल्या देशाला या ठिकाणी लाभलं आणि मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित सर्वच नाशिक लोकसभेतील जनता लाखोच्या संख्येने या ठिकाणी आपल्याला कधी भरणार आहे। किती टेन्शन होतं, एवढं कधी तर चालू होतं, छगन भुजबळांनी मागे घेतली तरी घोषणा होत नव्हती, किती टेन्शन तर निश्चित या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला असतंच का जोपर्यंत अधिकृतरित्या त्यांची घोषणा होत नाही तर निश्चित, परंतु मला असं वाटतं का गेले 1 महिन्याच्या काळात ते काम आपण सर्वच प्रसारमाध्यमांनी त्या ठिकाणी कमी केलं आणि आपल्या माध्यमातून आपण लोकांच्या घराघरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलो। कधी भरणार आहे, कोण प्रमुख नेते उपस्थित राहतील? मला असं वाटतं का हे सर्व संघटनेचे वरिष्ठ नेते या ठिकाणी या संदर्भामध्ये नियोजन करत आहेत। निश्चित या ठिकाणी सीएम डीसीएम साहेब येतील असं माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे। निश्चित उद्या भरणार आणि राज साहेबांना देखील आपण आमंत्रण करण्यासाठी जाणार। बावनकुळेंनी असं आज म्हटलं की ही जागा शिंदे गटाची होती, मग इतके वेळेस काय थांबले होते, आतापर्यंत डिक्लेअर का नाही होत? अच्छा, महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जागांचा तिढा या ठिकाणी होता। यापूर्वी देखील आपण पाहिलं तर अनेक दिवसापासून ही जागा राष्ट्रवादीला भुजबळ साहेब त्या ठिकाणी लढतील अशा प्रकारचा आग्रह वरतूनच त्या ठिकाणी आलेला होता आणि म्हणून मला असं वाटतं का त्याचा तिढा गेले 10-12 दिवसापूर्वी त्या ठिकाणी सुटला। परंतु तरीही या 4-5 जागेंवरती तिढा होताच, जसं नाशिक असेल, ठाणे असेल, संभाजीनगर असेल, मुंबई असेल, अशा पालघर असेल आणि म्हणून आज सर्वच तिढे त्या ठिकाणी सुटून मला असं वाटतं का आज सगळी जागा वाटप झाली, उमेदवारी देखील जाहीर झालेल्या आहे आणि निश्चित महायुतीच्या उमेदवारांना, मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता लोक लाखोच्या समोर राजाभाऊ आहेत, इतर देखील आता मला असं वाटतं का समोरच्यांकडं व्हिजन नाशिक म्हणजे नाशिक लोकसभेमध्ये 65% शहरी भाग आहे आणि 30-35% ग्रामीण भाग आहे। तर दोन्ही भागाचा, ग्रामीण भागाच्या समस्या आणि शहरी भागाची डेव्हलपमेंट या दोन्ही याच्यावरती जर व्हिजन आपल्याला पाहिजे आणि उम्मीदवारी मिली है, जारी हुई, क्या कहेंगे आप? मैं तो सबसे पहले भारत के पंतप्रधान मोदी साहब, अमित शाह साहब, महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब, फडणवीस साहब और अजित पवार साहब, महायुति में के सब घटक पक्षों के मुख्य नेताओं को मैं आभार मानता हूँ और जो विश्वास उन्होंने हमारा पर डाला है वो हम पूरा करके दिखाएंगे। कई दिनों से ये चर्चा थी कि नासिक लोकसभा की सीट किसको देनी है, आखिरकार आज हेमंत जी को ये सीट मिली है और कार्यकर्ताओं में उत्साह है, क्या कहेंगे? बीजेपी हो या राष्ट्रवादी हो, शिवसेना हो, अगर आप देखने गए तो ये जगह पिछले कुछ सालों से शिवसेना की थी और ये हमें मुख्यमंत्री साहब पर पूरा विश्वास था कि हमें ये शिवसेना को ही छूटेगी और हम ये हैट्रिक मारेंगे। सामने आया है, क्या कहेंगे आप? हम सब शिवसैनिक एकजुट होकर आज आनंद मना रहे हैं क्योंकि ये जो है, ये जो सांसद की वो हमारे खासदार अप्पा गुडसे इनको मिली है। इसके बावजूद भी अभी जो इलेक्शन आ रहा है, जो 15 दिन बचे, वो 15 दिनों में हम ये सीट जीतेंगे कैसे और लड़ेंगे कैसे, आप सब देखते रहेंगे। नाम घोषित होने के बाद कार्यक्रम कैसा उत्साह है? कार्यकर्ताओं में उत्साह होना है क्योंकि उसकी बात जो दिन लगे, कार्यकर्ताओं के मनों में जो भावना थी
क्या इतने दिन क्या लग गए, इसीलिए लोग परेशान थे। मगर आज डिक्लेयर होने के बाद